नमस्कार, मी उन्नती बोलते. आज मी घेणार आहे क्लास. तर आज आपण लोकोक्ती घेणार आहे उरलेल्या. तर पाचवी लोकोक्ती आहे. अतिभारः पुरुषम वसादयती. पुरुषम वसादयती असं पूर्ण उच्चार करायचे आपल्याला. जर तुम्हाला नाही असं करता येणार उच्चार, तर तुम्ही तीन तीन चार चार अक्षर जे जमतात तेवढी उच्चारायची आहे. तर अतिभारः पुरुषम अवसादयती. ह्याचा अर्थ काय आहे की अतिभार म्हणजे आपल्यावर एखाद्या गोष्टींचा खूप ओझ असतं ना, भार. आणि पुरुषम अवसादयती म्हणजे काय? अतिभाराने म्हणजे अतिशय भाराने पुरुष हा थकून जातो. कशापेक्षा? शक्तीपेक्षा. म्हणजे काय की जर तुमच्यावर एखाद्या गोष्टीचं जास्त बर्डन असेल किंवा भार असेल, तर त्याने आपला मनुष्याचा जे माइंड असतं, डोकं असतं, ते जड होतं. आपण कधी कधी म्हणजे कधी कधी असं आपण काही 5 किलो वजन नाही घेत. आपण खूप मनावर जो भार असतो ना, त्याच्यामुळे पण आपल्याला खूप थकवा येतो माणसाला. तर त्याची ही लोकोक्ती, अतिभारः पुरुषम अवसादयती, म्हणजे शक्तीपेक्षा अधिक भाराने पुरुष हा थकतो. म्हणजे खूप वजन घेऊन नाही थकत. तर त्याचा प्रयोग बघा कसा दिलेला आहे. शक्तिमती क्रम्य कृतः परिश्रमः रोगम जनयति यतः अतिभारः पुरुषम अवसादयति. आता शक्ती अतिक्रम्य कृत म्हणजे तुम्ही खूप शक्तीची कामं केलीत किंवा परिश्रमाची कामं केलीत, त्याने काही होत नाही. म्हणजे त्याने एवढा आपल्याला जडपणा मनाचा येत नाही, जडत्व येत नाही. ते जेव्हा ते अतिभाराने जे येतं ते येत नाही, त्या शक्तीने येत नाही. पण अ- अधिक भार, तुमच्या मनावर अधिक भार असेल तर त्याने तो पुरुष थकून जातो, असं आहे ते. पुरुष म्हणजे इथे माणूस असा अर्थ आहे. म्हणजे मानसिक टेन्शन म्हणतो का? हा, तसं बनवू शकतो. अग्निदाहादपि विशिष्टम वाक्पारुष्यम. अग्निदाहात अपि असं येते त्याची जी संधी विग्रह आहे ते. अग्निदाहात अपि विशिष्टम वाक्पारुष्यम. वाक्पारुष्य म्हणजे कठोरता. आता ह्याचा अर्थ बघा काय की कठोर वाक्य आगीच्या चटक्यांपेक्षाही अधिक तापदायक असतं. आता आपण म्हणजे बोलतोच बघा. आता आपण माणसं आहोत आणि आपली म्हणजे आपण जेव्हा इतर माणसांशी बोलतो तेव्हा काही वेळेला ते चांगलं असतं, काही वेळेला ते जे कन्व्हर्सेशन असतं ते खूप असं अनप्लीजंट असतं. तर मग एखाद्याशी आपलं वाकडं असेल किंवा एखाद्याशी आपलं जमत नसेल आणि भांडणं वगैरे झाली, तेव्हा ज्या प्रकारची वाक्य एकमेकांना वापरली जातात, तर भले त्यांनी आपल्यावर हात उगारला नाही किंवा आपल्याला मारामारी झाली नाही अगदी अशी ना, तरी जी वाक्य वापरली जातात ना, त्या वाक्याने माणसाला खूप मनस्ताप होतो. म्हणजे आता जर कोणी आपला इन्सल्ट वगैरे केला असेल की तर ती शब्द असे वर्षानुवर्ष आपल्या डोक्यात राहतात. तर ती वाक्य किंवा ते शब्द असतात ती इतकी कठोर असतात ना, ते आपल्या एक वेळ आगीचा चटका लागला तर तो एक वेळ बरा होऊन जाईल, आपण विसरून जाईल, अरे काय, हा 2 वर्षापूर्वी मला चटका लागला ग, ठीक आहे. पण 15 वर्षापूर्वी आपल्याला कोणी काहीतरी बोललं, ते जर तो माणूस दिसला आपल्याला किंवा ते वाक्य पुन्हा आलं की लगेच ती सिच्युएशन आपल्या समोर अशी अशी एकदम अशी उभीच राहते. म्हणजे काय, ते असं लक्षात राहतं आपल्याला. त्याच्यामुळे ती कठोर वाक्य जी आपण ऐकलेली असतात ना, ती आपल्याला आगीच्या चटक्यांपेक्षाही ती खूप तापदायक असतात आणि ती आपल्याला वर्षानुवर्ष, जोस्तोवर तुम्ही त्यातनं बाहेर येत नाही तोस्तोवर ती तुम्हाला दाहकच असतात. आता ह्याचा प्रयोग त्यांनी दिलेला आहे. तस्य वाक्शल्येन पीडितः सह मूर्छितः अभूत यतः अग्निदाहादपि विशिष्टम वाक्तारुष्यम. हे असे प्रयोग लिहायची गरज नाहीये तुम्हाला. त्यांनी वाक्यात म्हणजे त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते संस्कृतमध्ये दिलेलं आहे की की तो जो वाक्याने पीडित असलेला जो माणूस असतो, तो असं वर्षानुवर्ष त्याला आठवत राहतं सगळ्या गोष्टी. तर ते अग्नीच्या दाहापेक्षाही जास्त कठोर असतात. हे दोन्ही समजलेत का लोकोक्त्या? हो.
हम्म. हो हो. छान छान हो, सांगितलं. समजलं. आपण आता पुढे जाऊ. ह्यांचं कसं असणार आहे, तुम्हाला लोकोक्ती दिली जाणार आहे आणि त्याचा अर्थ सांगायला असणार आहे तुम्हाला. मग तो तुम्ही ना तुमच्या म्हणजे आता हा जो अर्थ दिलेला आहे ना, तो एक वाक्याचा जो अर्थ आहे, जसं अग्निदाहादपि विशिष्टम वाक्पारुष्यम हा वाक्य दिला जाणार तुम्हाला, तर त्याचा अर्थ विचारायचा, तर तो अर्थ एका वाक्यात लिहायचा तुम्ही. कठोर वाक्य आगीच्या चटक्यांपेक्षाही अधिक तापदायक असते. ठीक आहे, पण मग ना तुम्ही त्याच्या खालती त्याचा अजून अर्थ म्हणजे तुम्हाला जो समजलाय ना तोही लिहा. ते खूप चांगलं असतं असं आपल्या वाक्यात त्या लोकोक्तीचा अर्थ लिहिणं, नाही ना. तर तशी म्हणजे तसं लिहिलं, तसं काही नाही, एका वाक्यात लिहिलं तरी तुम्हाला असं काही कोणी हे नाही करणार, पण चांगलं असतं ते आपल्या वाक्यात लिहिणं. आपण पुढे जाऊ. अप्राप्यम नाम नेहास्ति धीरस्य व्यवसायिनः. अप्राप्यम, आता ह्याच्यात तुम्ही असं स्वतःहून सुद्धा असं करू शकता शब्दांच्या शब्द, एक एक शब्दाचे अर्थ. ठीक आहे, नाही एखादा शब्द कळला तर त्याच्या मागचा पुढचा शब्द लावून तुम्ही अर्थ स्वतःचे स्वतःही लावू शकता, समजा तुमचं पाठांतर नसेल झालं तर. आता ह्याचा अर्थ असा आहे की धैर्यशाली आणि उद्योगी माणसाला कोणती वस्तू दुर्लभ आहे म्हणजे कोणतीच नाहीये. जो माणूस उद्योगी असेल, जो स्वतःच्या मेहनतीने सगळं करणार असेल आणि ज्याच्यात धीर असेल, जे काही आपल्या समोर जी काही संकट येतात त्यांना सामोरं जाण्याची धैर्यशील वृत्ती त्या माणसामध्ये असेल, तर त्या माणसाला कुठलीच वस्तू दुर्लभ नाहीये, मग काहीही असो, असं ह्याचा मतितार्थ आहे. अप्राप्य म्हणजे जे प्राप्य होणार नाही असे. नाम नेहास्ति न इह अस्ति, नसतं म्हणजे असं काही नसतं. धीरस्य व्यवसायिनः, जो धीर आहे आणि जो व्यवसायीन आहे म्हणजे काय, काम उद्योगी, काम करत राहणारा. असं नाही की आपल्या पायावर पाय ठेवला, चहाचा कप ठेवला आणि अरे मला सगळं मिळेल, असं नाही कराय. जो माणूस स्वतः कुठल्या छोटे छोटे का गोष्टी होईना जो करत असतो, आणि जर समजा त्याला, आता आपलं पण असं होतं ना, आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि आपल्याला नाही त्याच्यात लाभ नाही मिळत किंवा आपल्याला हवं तसं होत नाही, मग आपण काय नैराश्यात जाऊन अरे नाहीच झालं बाबा, असं असं नाही करत. आपण त्याच्यातनं उभारतो, पुढच्या कामाला लागतो. अशी जी माणसं असतात जे उद्योगी राहतात, जे धीराने ते हा ठीक आहे बाबा चला झालं, माझ्या काही वाईट झालं का पुढे नाही होणार, आपण काम करत राहू, अशी जी असतात ना त्यांना त्यांना सगळ्या वस्तू मिळतात, त्या दुर्लभ नसतात. इथे वस्तू म्हणजे काय आहे, जे काही वस्तू म्हणजे फिजिकल नाही, असं काही असेल त्याला जे हवं असेल ते मिळत जाईल. असं कधी कधी तुम्ही पण स्वतःला अनुभवलं असेल की आपण कधी कधी एखाद्या गोष्टीची इच्छा सोडली आणि आपण खूप मेहनत करत गेलो की त्या गोष्टी आपोआप आपल्याला मिळतात. तसं आहे हे. स्वराज्य प्राप्त्यर्थम, स्वराज्य प्राप्तीसाठी गांधी महात्मा निरंतरम यतते स्म, त्यांनी खूप प्रयत्न केले. महात्मा गांधींनी अवसाने सच उद्देशम प्राप्त होती, म्हणजे शेवटी मग त्यांनी ते केलेच. त्यांना काय एका एका दिवसात थोडी ना, प्रयत्न आपल्याला एका दिवसात तर मिळालीच नाही ना. हे स्वातंत्र्य ते असं खूप वेळाने मिळालं, पण मग त्यांनी सोडलं का, अरे काय मिळत नाही आता जाऊ दे सोडून, असं नाही केलं त्यांनी. त्यांनी ते स्वतःचे प्रयत्न करत राहिले. मग ते जशी मुंगी कशी अशी कणाकणाने जमा करते, शेवटी तिला हिवाळ्यात अन्न मिळतच ना, तसं आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात यतः अप्राप्यम नाम नेहा अस्ति धीरस्य व्यवसायिनः. पुढचं आहे नैकम चक्रम परिभ्रमती. नैकमची संधी अशी न एकम, न एकम चक्रम परिभ्रमती म्हणजे काय, एका चाकाने गाडी चालत नाही. म्हणजे ते असं आहे ना की न- सह एकाकी योद्धुम न प्रभवती, कोणी एकच एकच माणूस गेला युद्धावर तर तो युद्ध जिंकेल का, नाही. तसंच नैकम चक्रम परिभ्रम, गाडी एका चाकाने चालणार का, नाही. त्याला चार चाकं लागतात किंवा दोन चाकं. टाळी एका हाताने वाजते का, नाही, दोन दोन होईल. आता टाळी दोन हाताने वाजण्याचा वाक्प्रचार वेगळा आहे म्हणा मराठीमध्ये, त्याचा अर्थच वेगळा आहे. पण एक एक म्हणजे एकाने चाललं. आता समजा संसारात नवरा बायको होता, एकाने ठरवलं मीच सगळं करीन, दुसरे काहीच नाही करणार, असं चालत नाही ना. किंवा एखादी गोष्ट फक्त शिक्षकाने ठरवलं मी शिकवेन, मुलाने ठरवलं जाऊ दे मी काही नाही करणार,
मग असं होणार नाही. शिक्षक शिकवण्याचं काम करणार आणि मुलगा ग्राह्य करण्याचं काम करणार. त्यात ती दोन चाकं आहेत आयुष्याची. त्या दोन्ही चाकांनी ते आपलं आयुष्य चालतं. त्याच्यामुळे नैकम चक्रम परिभ्रमती. एक चाक असून काही उपयोग नाही. अ कार डज नॉट मूव्ह विथ ओनली वन व्हील. या दोन्हींचा अर्थ कळलेला आहे का? खूप फास्ट अं, झालं का मी? म्हणजे मी आता खूप नाही नाही आले म्हणून सांग मला सांग. वाटलं. ठीक आहे ना? हा स्पीड ठीक आहे ना? हो ठीक आहे, ठीक आहे. हा. हो हो. हा. तर ही दोन तशी वाक्य आहेत. आणि ह्याच्यात तुम्हाला हा म्हणजे वाक्य ही पाठच करायला पाहिजेत तुम्हाला. आणि ह्याच्यातनं तुम्हाला असं एक दोन शब्द जरी आता धीरस्य व्यवसायाने येणं असं लक्षात राहिलं, तुम्हाला लोकोक्तींचे अर्थही पटकन येतील. लोकोक्ती खूप सोप्या असतात तशा आणि छानही असतात, त्याच्यातनं खूप माहिती पण मिळते. पुढे जाऊ. हा मोरेश्वर बोला. हा, हे लोकोक्ती जर तुम्ही म्हणालात ना, ते आपल्याला अर्थ सांगायला लागतो, युसेज म्हणजे प्रयोग नाही करायला सांगणार. नाही. तसं असं होऊ शकतं का, ते अर्थ सांगतील आणि आपल्याला वाक्य नाही. लिहायला सांगतील? नाही. तसं नाही होणार ना? नाही. हा, कारण मग ते पाठ करायची गरज नाही. मला ते एकदा सवय झाली त्याच्या अर्थाची की पण आता मग ते सर हे गाळलेल्या करेल. जागांमध्ये आलं तर काय कराल? हा, बरोबर बरोबर. म्हणजे आपल्याला बरोबर, ते माहिती मात्र आहे ना, समजा पाठ करायला गाळलेल्या पाहिजे. जागा हो भरामध्ये आलं तर म्हणजे आता ते कसंही हो हो. हा. बरोबर, ते पाठ करायला लागेल मग तेव्हा. हा. ते असं हो हो, पाठ थँक्यू. ते ऑटोमॅटिक होऊनच जातं. ते असं खूप असं सुभाषित जशी तुम्हाला पाठ करायला लागतात ना, तसं खूपसं होत नाही ते. लोकोक्ती पटकन येऊन जातात तशी. त्यांचा कारण बरोबर, अर्थ सारखं नेहास्ती म्हणजे सारखं उद्योगी का ताई? काय बोलला? नेहास्तीचा अर्थ म्हणजे उद्योगी कायचं काय? धीरज नेहास्ती म्हणजे न धैर्य. इह अस्ति. हे बघा, न नेहास्तीचं वरती ब्रॅकेटमध्ये दिलंय. न इह अस्ति म्हणजे हे असं नसतं. कोणती वस्तू अशी नसते ती. अस्ति म्हणजे असणे, न म्हणजे नाही, हे असे नाही म्हणजे त्याला काही अप्राप्य नाही, दुर्लभ नाही. नेहास्तीचा खरा अर्थ असा आहे. त्या माणसाला काय उद्योगी उद्योगी मग म्हणजे उद्योगी उद्योगीला म्हणजे काय आहे? व्यवसायीनं धैर्यशाली म्हणजे धीरस्थ व्यवसायीनं झालं. एक मिनिट एक मिनिट. व्यवसायीनं म्हणजे उद्योगी. उद्योगी, ओके ओके. धीरस्य म्हणजे धैर्यशील, अप्राप्य म्हणजे अप्राप्य, नाम म्हणजे नावाची, अप्राप्य नावाची कुठलीही गोष्ट त्या माणसाला नाहीये. त्या माणसाला सगळं प्राप्य आहे. जो धैर्यशील आणि उद्योगी आहे. कळलं? हा काय. म्हणजे हे प्रोवर्ब वगैरे लर्न बाहेर करायची गरज नाही ना? See, I recommended you buy, matlab you learn it because if see maximum time they will give you proverb and you have to write the meaning of it. हा, But sometimes येस. it comes in fill in the blanks. हो हो. ओके ओके. देन वी आर सपोज टू देन. Sometimes, they do come. So you have to literally by heart those. Sometimes they do come because there are cases. So it depends. ओके ओके. हाँ भावना ओके बोला. थँक्यू. भावना. हा हा मॅडम, हाँ बोला. अप्राप्य म्हणजे दुर्लभ आहे का? अप्राप्य जे प्राप्य नाही असं दुर्लभ. हो. अच्छा अच्छा. प्राप्य आणि मग करणं हे एखादी आपल्याला गोष्ट म्हणजे प्राप्य करतो म्हणजे काय आपल्याला मिळते ना ती गोष्ट. आणि अप्राप्य मराठी शब्द आहे ना तो. तुला हे अप्राप्य नाहीये म्हणजे काय प्राप्य नाही केलं जात तुझ्याच्याने ते. दुर्लभ. अच्छा, मग हे आपल्याला लोकोक्त हे पाठच करावं लागणार आहे वाटतं ना? म्हणजे तुम्हाला मी सांगते ते असं तुम्ही एक दोनदा लिहिलात ना, अगदी 5 वेळा जरी हो. लिहिलं ऑटोमॅटिक होईल. तुम्हाला अशी पाठ करायची गरजच नाही लागत. म्हणजे कसं ते दिल्यानंतर त्याचं मिनिंग लिहू शकतो, पण जर गाळलेला जागा भरा म्हटल्यानंतर मग ते आपल्याला पाठच करावं लागेल असं वाटतं हो मला. हो. म्हणजे आता मी काही तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत, पण माझ्या मते गाळलेल्या मध्ये कधी कधी आता नैकम चक्रम परिभ्रमती एवढं तर येऊच शकतं. मग ते चक्रम गाळलेल्या जागेत असू शकतं. मग त्याला ते गाळलेल्या जगामध्ये काय खाली काय 3-4 असे ऑप्शन देतात की मग तेवढंच असतं फक्त? ते गाळलेल्या जागा देतात तुम्हाला लिहायच्यात त्या. अच्छा, बर बर, ठीक आहे मॅडम. ताई मी बोलू का? एक मिनिट. हा बोला ना. त्याचा अर्थ दिलाय ना, हे वाक्यात उपयोग दिलाय ना प्रयोग. स एकाकी योद्धम न प्रभवती नैकम चक्रम परिभ्रमती. ते त्याचा थोडा अर्थ सांगितलं. थोडासा कळतोय पण तरी पूर्ण सांगा ना. सह एकाकीम युद्धम न प्रवती. तो सह म्हणजे तो, एकाकी म्हणजे एक. बरोबर आहे.
एकटा युद्धामध्ये ह युद्ध न प्रभावित, प्रभाव नाही टाकू शकत तो एकटा युद्धामध्ये. कोणी एक जण गेला तर युद्धामध्ये तो असा एकटाच युद्ध नाही करत ना. युद्धात सगळे जण लागतात, त्याचा सगळ्यांचा हम्म. प्रभाव असला तरच युद्ध होतं किंवा युद्धात जिंकलं जातं. जिंकताय. हा, ओके. नुसता आपला एक सेनापती जाऊन मारून परत येतो का? नाही. नाही. म्हणजे काय, ओके. त्याला लागतच ना, सपोर्ट लागतं किंवा एक, तो काही फक्त म्हणजे सेनापतीच म्हणजे सेना नाही, सेना म्हणजे सेना. नाही. आणि ते सगळे बर. एकत्र त्यांनी युद्ध केलं तर युद्धात जिंकायचे चान्सेस आहेत असं म्हटलंय. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं, गाडी फक्त एका चाकाने चालते. चालत. ठीक. ओके ओके. थँक्यू छान ह्या सांगितलं. वाक्यात सॉरी मी म्यूट केलं चुकून, अनम्यूट करून बोला. हॅलो, म्हणजे अनम्यूट. जसं क्रिकेटची टीम सगळ्यांनी मिळून जिंकते, एकट्याच जिंकत नाही, असं एखादं वाक्य हो करता हो, येईल. असंच आहे. त्याप्रमाणे तुम्हाला काही प्रयोग लिहायचे नसतात त्याच्यात, पण नाही येत, पण हा असं हा करता हा, येईल. हा अर्थ असं लिहा. तुम्हाला जे अर्थ तुम्हाला जे वाटतात त्या वाक्याचा तुम्हाला समजलेला जो अर्थ आहे तो किंवा उदाहरणासकट तुम्ही लिहू शकता. हा, म्हणजे ह्याच्यात आम्ही असं एका चाकाने गाडी चालत नाही, उदाहरणार्थ हा, एखादी उदाहरण असं असं. मॅच, हा करेक्ट. असं असं. हा, असं लिहू. ओके, थँक्यू. हा, थँक्यू. पण मग तो अर्थ पाहिजे बरं, म्हणजे हा जो अर्थ हा लिहिलाय हा हा, तो हो मग, हो. आणि मग त्याला समर्थनार्थ तुम्ही लिहू शकता तुमचं मत त्या वाक्याबद्दल हा काय. हा हा, ओके? पुढे येस, जाऊ. थँक्यू. ना त त ना तप्त असं आहे ते. ना तप्त लोहम लोहेन संधीयते. ना तप्त लोहम न आतप्त लोहम. आता ह्याच्यात बघा, तुम्हाला आता वाक्याचा अर्थ नसेल कळला तरी, ना तप्त लोह लोहेन संधीयते असं थोडं थोडं कळू शकतं. कोणी गेस करू शकतं का काय आहे ह्याच्यात? म्हणजे आपण घेऊ अर्थ, पण कोणाला सांगता येईल का काय असू शकेल अर्थ? म्हणजे लोखंड तापलेलं असं का? लोखंड आणि तापलेलं ह्याच्या संदर्भात आहे. करेक्ट, संदर्भ तोच आहे. हा, मोरेश्वरजी बोला. हा, ते मी संधी बोलू? येते म्हणजे जोडणे असेल. हा, ते म्हणजे करेक्ट. तापल्याशिवाय त्याचं वेल्डिंग करता येत नाही ना वेल्डिंग नाही लोखंडाचं. करत, असंच आहे. करेक्ट, अशा प्रकारेच आहे. म्हणजे बघा, तुम्हाला असं काही खूप मेहनत नाही करायला लागत, स्वतःहूनच येतं ते. हा, लोहेनं लोखंड, म्हणजे लोहा म्हणजे आयन एवढं तर हा कळतं आपल्याला. हा, लोखंड स्वतः आपल्याखेरीज दुसऱ्याशी जोडलं जात नाही, असा याचा हम्म. अर्थ आहे. ना तप्त लोहम लोहेन. म्हणजे त्या एक एक जेव्हा तुम्हाला लोहाला लोखंड दुसऱ्या धातूशी जोडायचं असेल लोहाने हा. तर नाही, लोहा लोहे ते दुसरं आहे बरं. लोहा लोहे को लोहा लोहे को हम्म. काटता है असं काहीतरी आहे, ते वेगळं आहे. हे जोडायच्या संदर्भात. ओके. म्हणजे ह्याचा अर्थ काय की स्वतः लोखंड आहे की नाही, तो तापल्याखेरीज तो दुसऱ्याशी त्याचा संबंध येत नाही. नुसतं आपलं हा. लोखंड, थंड लोखंड दुसरं थंड लोखंड, त्याची साखळी जोडली जाते का? नाही. त्याची म्हणजे नाही. त्याचं चाक होतं का? नाही. ते त्या लोखंडाला स्वतःला जळायला लागतं, म्हणजे त्याला स्वतः ताप हम्म. भोगायला लागतात. म्हणजे काय, आपण इफ यू एक्सपिरियन्स देन ओनली यू विल कनेक्ट टू अदर पर्सन, असं ते असं आहे. स्वतः जळल्याशिवाय काय म्हणतो स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग स्वर्ग दिसत, दिसत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत तर ते स्वर्ग दिसत नाही. मारायची गरज नाही इकडे. पण तापलं, इथे तापणे याचा अर्थ काय आहे की हा तुम्ही हा, मेहनत करा, लोखंड तुम्ही स्वतः स्वतः आपल्याशिवाय काहीतरी करा. दुसऱ्याशी हा, जोडले जाते. हा. हे बघा, उभयानुराग समबंधिनादम निदानम. यतः निदानम. दानम यतः ना तप्त लोहम लोहेन. संबंध आहे ना हे, आहे. संबंध हा, निदानम. आता समजा तुमच्या नातेवाईकांची, एखाद्या माणसाचं एखाद्या अच्छा, समबंध. अशी ओके. भांडण झालं. दोघं अगदी एकमेकांना पाण्यात बघतात आहेत, अजिबात बोलत नाहीयेत. पण मग त्याने काही संबंध तोडले जातात ना, जोडले जातात का? नाही. पण समजा संबंध जोडायचे असेल तर काय, एकाला तरी तो राग राग त्याचा जायला पाहिजे त्याच्या मनातला, एकाने कमीपणा घ्यायला पाहिजे, मग ते बोलणं चालू होईल आणि मग आपले संबंध जोडले जातील, है ना? तसं एक लोखंड स्वतः आपल्याशिवाय, म्हणजे स्वतःवर त्याच्यावर
काहीतरी स्वतःने त्याने इनिशिएट केल्याशिवाय त्याचा संबंध दुसऱ्या माणसाशी जोडला जाणार नाही. जसं अनोळखी माणसं भेटतात, कोणी आपल्याला, आपण पुढाकार घेतल्याशिवाय आपण दुसऱ्याशी हम्म. संबंध जोडू का? नाही, अनोळखी माणसाशी. तसं आहे ते लोखंड स्वतः तापल्याशिवाय दुसऱ्याशी जोडलं. इथे जोडणं म्हणजे अगदी खरंच म्हणजे एकमेकांशी संबंध जोडण्याचा असा आहे. अ पीस ऑफ आयर्न कॅनॉट बी जॉईंड विदाउट हिटिंग. मग इथे तुम्ही तो तापणं ह्याचा अर्थ टू टेक इनिशिएटिव्ह असाही घेऊ शकता, किंवा टू टेक म्हणजे याचा कमीपणा घेणं, किंवा आपण एखाद्या गोष्टीचं म्हणजे आपण पुढाकार घेणं असंही करू शकतो. आपण सुरुवात केल्याशिवाय होणारच बात नाही. केल्याशिवाय काही होत नाही, तसं आहे. कळलं? तसं आहे ते. हो हो. हे ते लोहा लोहे को काटता है ते एक्झॅक्टली अपोजिट आहे बरं ह्याच्यात. तेही लोखंड, अपोजिट आहे. हा. पण हे संस्कृत मधलं वेगळं आहे. इथे जोडणं जास्त अध्यारूत आहे. आता हे मस्त एकदम एकच वाक्य आहे. असं कधी नास्त्यग्ने दौर्बल्यम, असं एकदम मस्त एकच आहे ते, पण त्याच्यात संधी अशी आहे, न अस्ति अग्नेः दौर्बल्यम. ओके, असा त्याची विग्रह आहे तो संधीचा. आता याचा अर्थ काय आहे? अग्नी दुर्बल आहे असे कोणीही म्हणणार नाही. न अस्ति नाही आहे, अग्नेः अग्नी, दौर्बल्यम दौर्बल्य म्हणजे दुर्बल. प्रयोग कसा दिलाय बघा यांनी. दुष्टः अयम अतिमृदुः इति कुतः यतः नास्त्यग्ने दौर्बल्यम. म्हणजे आता ह्याच्यात तुम्ही म्हणजे अग्नी किती असू दे, छोटा असू दे मोठा असू दे, हा तुम्ही त्याला हात लावला त्याला चटका लागणारच आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही मग अग्नीची साईज काही असो, अगदी ते वाईल्ड फायर असू दे, नाही तर तुमचा चुलीतला कोळसा असू दे, त्याच्यातला तो अग्नी असू दे, तो त्याला आपण कधी दुर्बल म्हणू का? नाही, अग्नी अग्नीच असणार आहे. अग्नी तो किती छोटा असो मोठा असो. म्हणजे इफ यू आर पॉवरफुल, यू आर पॉवरफुल. त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये तुमच्या साईज, तुमच्या सामर्थ्याशी त्याचं. तसं दुष्ट अयम अतिमृदु इति कुतः, म्हणजे ह्याचा अर्थ टेक्निकली असा आहे. उप्स, सॉरी, एक मिनिट हा, माझं शेअरिंग गेलं. त्याचा अर्थ म्हणजे आता तुमचा अग्नी काही रूपात असू दे, सॉरी हा, ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचा अग्नीचं जे रूप आहे ते काही असू दे, ते दुष्ट अयम इति मृदुः इति कुतः, म्हणजे ते काही, तो दुष्ट कसाही असू दे, मोठा म्हणजे मोठा असू दे किंवा छोटा असू दे, पण तो दुष्ट दुष्टच असतो ना, तशा टाईप मध्ये येते. एक मिनिट हा. म्हणजे मला सांगू का मी? हा बोला. म्हणजे एखादा दुष्ट माणूस अगदी मऊ बोलून काही करायला लागला तरी तो दुष्ट आहेच, दुष्ट असं आहे तो, असं आहे. काही करू दे. हा, हा, करेक्ट. तो गोड बोलून काहीतरी सांगायला आला तरी. बरोबर बोलला तुम्ही, कारण तो दुष्ट माणूस आहे ना, की तो कितीही हा म्हणजे कोपऱ्याने त्याने खणलं तरी तो हा हा दुष्टच वागणार. तो कितीही हा मऊपणे, किती त्याने असं एकदम असं गोंडसपणे छान दाखवलं. हा दाखवलं, तरी त्याचा मागचा जो त्याचा मतितार्थ आहे काय आहे, तो दुष्टपणाच आहे. तो आपलं हा ते आहे ते चांगलं म्हणजे ही डझंट थिंक गुड अबाउट अस. त्याचा मागचा, हम्म, त्याच्या बोलण्याच्या मागचा मतितार्थ तो आपलं वाईटच हित चिंतितोय. तसं आहे त्याचं असं हम्म, म्हणणं आहे की हा, अग्नी कसाही असू दे, अग्नी हा कोणी दुर्बल जसा म्हणणार नाही, तसा दुष्ट कसाही असू दे, तो काही दुष्ट मृदू बोलला म्हणून तो चांगला होत नाही, तो दुष्टच राहतो. तसंच तो त्याचं हम्म, असं म्हणणं आहे की अग्नी तुम्ही कसाही असू दे, अग्नी हा कधीच दुर्बल होणार नाही, तो सबलच असतो. हे थोडं कॉन्ट्राडिक्ट आहे, म्हणजे त्याचा प्रयोग आणि हे थोडं हा ऑपोजिट आहे, पण कन्सेप्ट ही आहे की एखादी गोष्ट तिच्या असण्यावर नसते, म्हणजे तिच्या बाह्य रूपावर नसते, तिचं हम्म. आंतररूपावरती जास्त असते. कळलं? हो हो हो. दिसते तसं नसतं का? हा, म्हणून जग फसतं.
दिसतं तसं, पण दिसतं तसं हा म्हणजे बोलू शकता दिसतं तसं नसतं, पण ह्याच्या मागे त्याचं असं आहे की कसंही दिसलं तरी जे असतं तेच असतं. हो, करेक्ट. ठीक आहे, पुढे जायचं का? आहे का पुढे? हो आहे वाटतं. नास्ति रत्नम अखंडितम. नास्ति म्हणजे न अस्ति, रत्नम अखंडितम. कोणी गेस करेल का काय? ठीक आहे, नाही आलं बरोबर नसलं तरी चालेल, पण अंदाज कोणी बांधू शकतं का काय असेल याचा? मी सांगू? बोला ना अदिती ताई. म्हणजे असं आहे का की रत्नाला आपण हे पाडतो ना काय पैलू पण. पैलू हिऱ्याला पाडतो ना पैलू पाडतो. हा. हिऱ्याला. हा, हिऱ्याला. तसं हम्म. तर तेव्हा ते रत्न चांगलं दिसतं पैलू पाडल्यावरती. आणि पैलू पाडल्याशिवाय ते रत्न होऊ शकत नाही असं, म्हणजे तिथपर्यंत त्याला चकाकी येत नाही किंवा ते रत्न होऊ शकत नाही असं. हा, आता इथे थोडासा म्हणजे रत्नाच्या रिलेटेडच आहे, पण अखंडितमचा थोडासा अर्थ वेगळा आहे. तुम्ही आता बाजारात गेलात आणि कुठलं ते आपले 5 धातूची रत्न असतात, ते कुठला तो 5 जी काही रत्न असतात ती घेता तुम्ही. ती कधी अशी तडा गेलेली वगैरे असली तर घेता का? नाही. रत्नाला टेक्निकली रत्नाला अखंडितपणा असतो का? नाही. ते पूर्ण असतं. त्याला ते रत्न जे असतं त्याला खंडितपणा नसतो, ते पूर्ण असतं. आणि ते हा, पूर्णत्वाला कशाने जातं? अखंड असतं असं अखंड म्हणायचंय का? असतं ते. हा, म्हणजे कधी अखंड असतं. अखंडित रत्न आपण घेत नाही. आणि त्याचा खंडितपणा कशामुळे येतो? त्याला तो घासला जातो ना स्वतः. हम्म हम्म म्हणून हम्म हम्म. म्हणून न अस्ति रत्नम अखंडितम. हा, म्हणजे खंडित, ज्याला स्क्रॅचेस इज नॉट सीन. अ ज्वेल विथ नो स्क्रॅचेस इज नॉट सीन. म्हणजे काय याचा अर्थ काय? त्याच्या आतमध्ये जर तडा गेला तर त्याला आपण रत्न नाही म्हणणार, वी विल नॉट बाय इट. म्हणजे त्या रत्नाला पूर्णत्वाला येण्याला त्याला छानपैकी त्याला ते पैलू पाडलेला असलाच पाहिजे. आणि पैलू पाडायसाठी त्या रत्नाला स्वतःला झिजायला लागतं. ज्या रत्नाचे घर्षण झाले नाही ते असं रत्न कुठलं अखंडित नसतं म्हणजे असं म्हणायचं की नास्ती म्हणले ना, न रत्न अखंडित नसतं म्हणजे त्याला पैलू पाडलेले असतात असं का? पैलू पाडलेले असतात. करेक्ट. त्याशिवाय ते रत्न होत नाही. पूर्णत्वाला जातात. मोठा खडक असतो तो, हा, नाही का? आता असं इथे म्हणजे माइंड मधनं काढ. करेक्ट. आता इथे रत्नाची उपमा जी आहे ना ती ऍक्च्युली सज्जन माणसाला किंवा चांगल्या माणसाला दिलेली आहे, किंवा माणसाला दिलेली आहे, एक मनुष्याला दिलेली आहे, की जो मनुष्य स्वतः झिजत नाही तो रत्नासारखा उभारून पण येत नाही. तुम्ही नुसते असे म्हणजे हम्म हम्म बसले हम्म. आणि तो झाला म्हणजे एकदम फेमस झाला असं कधी होतं का? नाही. माणसं जेव्हा आज आपण जी माणसं प्रसिद्ध झालेली आहेत ती बघितलीत, किंवा ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मेडल्स मिळालेत, किंवा जी खूप प्रसिद्ध आहेत, ती काय अशी घर बसल्या प्रसिद्ध झाली का चहा पिऊन? नाही. त्यांनी स्वतः काहीतरी केलं जे आपल्याला मे बी दिसत नाही. जे ते फेमस झालेलेच फक्त दिसतात आपल्याला, पण त्याच्या मागे त्यांचं जे जीवनात त्यांनी जी अप्स अँड डाऊन्स पाहिलेत, जे त्यांचं घर्षण झालंय माणूस म्हणून, त्याच्यामुळे ते रत्नासारखे चकाकत आहेत आज आयुष्यामध्ये. आता ते पूर्ण म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपला धोनी, क्रिकेटचा धोनी, राईट. तो पण कसा म्हणजे किती तो गरिबीतनं, मग त्याचा जो स्ट्रगलिंग पिरियड आहे तो आपण बघितला नाही, पण तो जेव्हा फेमस झाल्यावर सगळ्यांना तो नजरेत भरला ना. पण त्याच्या मागे त्याने स्वतःचं जे घर्षण केलंय ते कळले, म्हणजे त्याच्यामुळे तो म्हणजे पैलू पाडलेले पैलू पाडले गेले. त्या रत्नाला पैलू पाडलं रत्न होतं, नाही तर अखंडित तो असा दगडच म्हणला आणि ते जाईल असं, नाही का? तो त्रास आहे ना रत्नाला. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा, हा. रत्नात जर जीव असता तर ते पैलू पाडणं म्हणजे किती कठीण काम आहे ना. त्याने किती हम्म. केलेलं त्याच्यात. कष्टाचं काम आहे. बाल्ये सह कष्ट. विद्वान भर्त्स नापाय भर्त्स नापाम यतः. म्हणजे त्याने बाल्ये विद्वान भर्त्स, म्हणजे तुम्ही लहान मुलाला जर ते अभ्यास कर रे किंवा असं जर तुम्ही पुश नाही केलं तर तो विद्वान होणार नाही नुसतं बसल्या बसल्या. हा, वासंती ताई, सॉरी मी आत्ता बघितलं. हा, बोला. ताई देवाचे काय
घणाचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असा अर्थ करेक्ट का साधारण? करेक्ट करेक्ट तसंच आहे. हो ना. तुम्ही असं लिहू पण शकता बरं, म्हणजे ह्या लोकोक्तीचं तुमचं जे मराठी म्हणी किंवा चालेल का आपल्या ह्याच्याने? एकदम मस्त आपल्या हा. भाषेतच लिहायचं ते छानपैकी. हं? ओके ओके. हो ताई. ओके. थँक्यू. ओके मॅडम पुढचं. ते भर्त्सना माप माप त्याची त्याचा अर्थ भर्त्सना पाहिजे. माप. भर्त्सना त्याची माप म्हणजे एक मिनिट हा. त्याचा विग्रह सांगाल? भर्त्सना माप. एक मिनिट हा. मलाही विग्रह नाही माहिती, मी तुम्हाला नंतर ग्रुपवर करते. भर्त्सना ते माप. चालेल. निर्भत्सना भर्त्सना म्हणतोय तसं मराठीत निर्भत्सना शब्द आहे, तसा येतो का तसं? तसं नाहीये, मी सांगते तुम्हाला, त्याचं नाही माहिती मला. हं? चालेल चालेल. हा. म्हणजे लहान त्याचं सुद्धा भर्त्सना झालेली असते विद्वानांची असं. भर्त्सना म्हणजे ना ते असं झिजणं म्हणतात नाही ते. तो अपमान म्हणा, त्याचा कष्ट केले त्यांनी असं. अपमान नाही, म्हणजे त्याने स्वतः मेहनत घेणं असं. भर्त्सना जाणे म्हणजे तो तो असा दिवस रात्र त्याने अभ्यास केलाय असं त्याच्यासारखं आहे ते. त्याने मेहनत घेतली, त्याने स्वतःच त्रास घेतलेला आहे तो स्वतःला करून, म्हणून येते. तिथे पुस्तकात जरा वेगळं छापलंय हा. अच्छा, भर्त्सनाम वाप असं म्हटलंय. नाही मी हे तिथे मध्ये अजून नाम वाप असं केलंय. मी सांगते सरांना विचारून हे काय. हा, पुस्तकातलं आणि इथे लिखाणात फरक आहे. हा ठीक आहे, पुढचं बघू. शेअर दिसते ना माझी हा स्क्रीन? हा हा हो. एक मिनिट. निकृती प्रिय आहे. निकृती प्रिया ही नीचाहा. निकृती प्रिया ही नीचाहा. निकृती म्हणजे आता हे म्हणजे निकृती असं. नी म्हणजे एखादी गोष्ट उपसर्गाने चालू झाली की ते निगेशन असतं युजली, म्हणजे वाईट असतं. सो निकृती प्रिया ही नीचाहा याचा अर्थ आहे की नीच माणसाची आवड दुष्कर्मातच आहे. निकृती म्हणजे निकृती. एक मिनिट हा. सॉरी हा. निकृती म्हणजे निकृती, जी निकृती आहे, जी चांगली नाही आहे ती. प्रिया, प्रिया म्हणजे आवडती. ही म्हणजे कोणाला? नीचालाच निकृती आवडते. निकृतीची आवड आहे. कळलं तुम्हाला कसं ते ह्याच्यातनं लोकोक्तीतनं अर्थ काढायचा, जर तुम्हाला पाठ करता येत तर. निकृती म्हणजे आता नीच माणसाची आवड दुष्कर्मात आहे म्हणजे काय? उपकृतः अपि अपकुरुते असाधु यती. ह्या प्रयोगापेक्षा मी अर्थ सांगते त्याचा, की जेव्हा नीच माणूस असतो ना, तेव्हा तो कुठलीही कृती करो ती कधी चांगली नसते. जर स्वभावतःच तो माणूस नीच असेल ना, तर तो नीचच कृत्य करणार. मग त्याची सेन्सिटिव्हिटी खूप हाय किंवा लो असू दे, कारण तो असा खेचलाच जातो. आवडच निर्माण होते त्याला दुष्कृत्य, त्याला मनापासून दुष्कृत्यच करायला आवडतं. जसं सज्जन माणसाला मनापासून चांगलंच काम, तो म्हणजे असं जेव्हा पहिला थॉट त्याच्या डोक्यात येतो ना, तेव्हा तो सज्जनपणाचाच येतो. तसा नीच माणसाच्या मनात ना पहिला जे जे येतो विचार, तो दुष्कर्माचाच येतो. त्याच्यात तुम्ही काही बदल नाही करू शकत, असं आहे ते. म्हणजे उपकृत अपि अपकुरुते असाधू म्हणजे काय? जे चांगलं काम सुद्धा ना, जे असाधू म्हणजे जे नीच लोक असतात ना, ते चांगलं काम पण असं वाईटच करतात असं, कारण त्यांना आवडतं ते. त्यांचं पहिलं तिकडेच जातं डायरेक्शन. कळलं? हे हो का? असाधू म्हणजे असाधू. साधूचं अपोजिट आहे का? लागला हा. उपसर्ग त्याला, म्हणजे असाधू म्हणून का? नीच. हा म्हणजे नीच. हा. ओके. तुम्हाला आता पुढच्या याच्यात उपसर्ग येतील तेव्हा कळेल तुम्हाला. पण आपण म्हणतो ना लावल्यावर निगेशन होतं, तसं आहे. हा बरं. ताई विचारू का? बोला ना. ह्याचा प्रयोग असा दिलाय ना की उपकृत अपि अपकुरुते असाधु. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे उपकृत म्हणजे मला असं वाटतं की ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला आहे त्यांच्याशी सुद्धा वाईटच वागतो म्हणजे नीच काही माणूस, करू असं आहे देतो का? चांगलं, हो काही करू देतो तुम्ही. काही करा, चांगलं करा वाईट करा, वाईट माणूस वाईटच वागतो. हा, पण ते उपकृत अपि म्हणजे मला असं वाटतं की उपकार करणाऱ्यावर सुद्धा किंवा उपकाराच सुद्धा, म्हणजे आपण कसं म्हणतो ना, एखादा
म्हणजे अरे मी तुझ्यावर एवढे उपकार केले तरी तू माझ्याशी वाईटच वागला, असं असं उपकाराचे सुद्धा तुम्ही अपकारातच त्याला परतफेड करता तुम्ही त्याची. उपकारांची परतफेड ही अपकारातच करतो नीच माणूस. म्हणजे वाईट माणसे उपकार करत्याची उपकार फेड कधीच सुद्धा अपकरण. उपकार करतच नाहीत ते वाईट माणसं, ही अपकार. नाही 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 नाही, त्यांच्यावर ज्यांनी उपकार केले असं त्यांच्यावर ज्यांनी उपकार केलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्याशी सुद्धा सुद्धा ते अपकार म्हणजे ते वाईटच वागतात असं. ठीक. न चेतनवताम उपकृत भयम. उपकृत सप्तमी प्रथमा का उपकृतो? उपकृत. म्हणजे उपकारात सुद्धा त्यांचं वाईटच कृती असते असं. उपकारात सुद्धा वाईट कृती असते. खरं. न चेतवताम वृत्तीभयम. चैतन्यशाली जीवाला पोटाची चिंता नसते. न चेतवताम. चेतन म्हणजे चेतना आहे ना, ते तुमच्या अंगात चेतना असते म्हणजे काय, तुम्ही असं चैतन्यशील, यू आर ऍक्टिव्ह, एनर्जेटिक. चेतनवताम वृत्ती. वृत्ती म्हणजे नेचर, बिहेवियर. वृत्ती भयम, त्यांना अशी वृत्ती, त्यांना भय नसतं असं वृत्तीचं. म्हणजे अन एनर्जेटिक पर्सन हार्डली वरीज फॉर हिज बेली. चैतन्यशील जीवाला पोटाची चिंता नसते. ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही जर काही ना काही काम करत असाल ना, तर तुमचं नक्कीच पोट हे भरलं जाईल. पोट भरणं म्हणजे पोटापाण्याची चिंतेचा त्याचा प्रश्न नाही उरणार तुम्हाला. तुम्ही जर काहीच करणार नसाल, हातावर हात ठेवून बसणार, तर मात्र तुमचा पोटापाण्याचा प्रश्न येतो. पण इथे जर तुम्ही चैतन्यशील, इथे चैतन्यशील असणं म्हणजे काय, कार्यवत असणं. तुम्ही सतत काही ना काही करत राहा. तर तुम्ही जर असं करण्याची जर वृत्ती तुमच्यामध्ये असेल ना, तर तुम्हाला कधीच पोटापाण्या म्हणजे असं ठीक आहे, तुम्हाला अगदी खूप छान असं मिळणार नाही राजा महाराजांसारखं जेवण, पण तुम्हाला पोटापाण्याची चिंता होणार नाही. नेहमी म्हणून आपल्या माणसाने कार्यशील असावं. युवको न गणयती दुःखम दास्य वृत्तेः यतहि न चेतवताम वृत्तिभयम. युवको न गणयती दुःखम दास्य वृत्तेः यतः हि न चेतवताम वृत्तिभयम. म्हणजे जर युवकाने असं दुःख धरून असं काही करत नाही, असं म्हणजे जर त्याने केलं नाही काही तर त्याला दुःख नाही येणार. पण जर तो दास म्हणून राहिला म्हणजे काहीच करत नाहीये तो, तर त्याला दुःखही येणारच. मग त्याला पोटापाण्याची चिंता असणारच आहे. हा, वासंतीताई बोला. आपल्याकडे एकच. काही उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी असं म्हणू शकतो का? देवता लक्ष्मी वाचते म्हणजे हा, त्याला पोटापाण्याची चिंता नसते. जो उद्योगी आहे त्याला सगळं येतं. आपण पटकन पुढे जाऊ. पुढच्या वेळेला मग आपण पुन्हा रिवाइज करू हवं तर. न सिंचती पुष्पार्थी शुष्क तरुण. याचा अर्थ आहे फुलाची इच्छा धरणारा वाळलेल्या झाडाला पाणी घालणार नाही. म्हणजे जर तुम्हाला फुल हवं असेल तर तुम्ही जाऊन सुकलेल्या झाडाला पाणी नाही घालणार. काय तुम्हाला माहितीच आहे ना की जर सुकलेल्या झाडाला पाणी घालून तो येणारच नाहीये, त्याला पानं फुलं येणार नाहीयेत. मग कशाला आपण टाइम वेस्ट करणार त्याच्यावर. तर हू डिझायर्स फ्लावर्स विल नॉट वॉटर द ड्राय ट्री. ज्याला माहिती आहे मला की जिथे मला जी गोष्ट मिळणार आहे तिथेच तो आपला वेळ आणि आपली एनर्जी खर्च करणार. जिथे त्याला माहिती आहे की मला ह्याच्यात काही साध्य होणार नाही तिथे तो जाणार नाही, असा याचा अर्थ आहे. आपला आता 1 मिनिट उरलेला आहे. बहुतेक मी हे 2 ना शेवटचा एक. हा, मी पुन्हा पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये हे पुन्हा, कारण असं थोडस समज म्हणजे मला समाधान नाही झालं माझं. आपण हे 13 आणि 14 उद्या पुन्हा घेऊ.